हॅलो एव्हरीवन. आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे, तू खूप हट्टी आहेस. तू खूप हट्टी आहेस. यू आर व्हेरी स्टबर्न. यू आर व्हेरी स्टबर्न. स्टबर्न मीन्स हट्टी. यू आर व्हेरी स्टबर्न. तू खूप हट्टी आहेस. सपोज तुम्हाला बोलायचं आहे की तो खूप हट्टी आहे, तर तुम्ही काय बोलणार आहात? ही इज व्हेरी स्टबर्न. ही तोच्या ऐवजी बोलायचं असेल, ती खूप हट्टी आहे, तर तुम्ही काय बोलणार आहात? शी इज व्हेरी स्टबर्न. तू खूप हट्टी आहेस. यू आर व्हेरी स्टबर्न. तो खूप हट्टी आहे. ही इज व्हेरी स्टबर्न. ती खूप हट्टी आहे. शी इज व्हेरी स्टबर्न. द नेक्स्ट सेंटेन्स, दुसरा कोणताही मार्ग नाही. देयर इज नो अदर वे. देयर इज नो अदर वे. दुसरा कोणताही मार्ग नाही. देयर इज नो अदर वे. नेक्स्ट सेंटेन्स, तुम्ही ऑफिसला कसे जाता? हाऊ डू यू गो टू द ऑफिस? हाऊ डू यू गो टू द ऑफिस? हाऊ डू यू गो टू द ऑफिस? तुम्ही ऑफिसला कसे जाता? तुम्हाला जर दुसरा कोणीतरी क्वेश्चन केलाय आणि तुम्हाला आन्सर द्यायचंय की मी कारने ऑफिसला जातो, तर तुम्ही कसे बोलणार आहात? आय गो टू द ऑफिस बाय कार. आय गो टू द ऑफिस बाय कार. आय गो टू द ऑफिस बाय कार मीन्स मी कारने ऑफिसला जातो. जर तुम्हाला कारने ऐवजी बोलायचं आहे की मी बाईकने ऑफिसला जातो, तर तुम्ही काय उत्तर देणार आहात? आय गो टू द ऑफिस बाय बाईक. जर आपण बसनी जात असाल तर तुम्ही बाईक ऐवजी वापरू शकता बस. ट्रेननी जात असाल तर वापरू शकता ट्रेन. मी कारने ऑफिसला जातो. आय गो टू द ऑफिस बाय कार. मी बाईकने ऑफिसला जातो. आय गो टू द ऑफिस बाय बाईक. आय गो किंवा मी बसने ऑफिसला जातो. आय गो टू द ऑफिस बाय बस. मी ट्रेनने ऑफिसला जातो. आय गो टू द ऑफिस बाय ट्रेन. अशा पद्धतीने तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता. नेक्स्ट सेंटेन्स, तुम्ही आणखी थोडा वेळ थांबू शकाल का? कुड यू स्टे अ लिटल लॉंगर? Could you stay a little longer? तुम्ही आणखी थोडा वेळ थांबू शकाल का? Could you stay a little longer? Then नेक्स्ट सेंटेन्स आहे की राधा खूप हट्टी आहे. हे सेंटेन्स तुम्ही काय बोलणार आहात किंवा याचं ट्रान्सलेशन इंग्लिश मध्ये काय होणार आहे हे तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता.